नमस्कार शेतकरी मित्रांनो आज नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता सोडण्यात आलेला आहे। बघा, पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे विस्तांतर होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। त्यामुळे जर तुम्ही नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल किंवा पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज सकाळपासून नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता 2000 रुपये आणि पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता 2000 रुपये म्हणजे पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांच्या माध्यमातून 4000 रुपये सुद्धा विस्तांतर होत आहेत। बघा शेतकरी बांधवांनो, आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून दोन्ही हप्त्यांचे पैसे विस्तांतर होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। परंतु शेतकरी मित्रांनो, एकाच दिवशी दोन्ही हप्त्यांचे पैसे विस्तांतर करणं शक्य होणार नाही। त्यामुळे 3 दिवसांची निवड करण्यात आलेली आहे। आज, उद्या आणि परवा या 3 दिवसांमध्ये पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे विस्तांतर सुद्धा होणार आहे। तर आज प्रामुख्याने 12 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। 12 जिल्ह्यांमधील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे विस्तांतर सुद्धा होतच आहे। म्हणजे शेतकरी मित्रांनो, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता विस्तांतर सुद्धा होतच आहे। म्हणजे शेतकरी मित्रांनो, आज प्रामुख्याने 12 जिल्ह्यांमधील 35 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे विस्तांतर होत आहेत। परंतु शेतकरी बांधवांनो, काही प्रमुख बँकांची निवड करण्यात आलेली आहे। जर तुमचं बँक खाता या प्रमुख बँकांपैकी असेल तर तुम्हाला सुद्धा आजच पैसे येणार आहेत। म्हणजे शेतकरी मित्रांनो, तुम्हाला सुद्धा माहिती असेल की नमो शेतकरी योजनेचा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा हप्ता प्रत्येक 4 महिन्यानंतर येत असतो। बघा, तुमच्या खात्यामध्ये 24 फेब्रुवारी 2025 रोजी पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता विस्तांतर झालेला होता। तर आता त्याला पूर्णपणे 4 महिने सुद्धा पूर्ण झालेले आहेत। त्या अनुषंगाने आजपासून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे विस्तांतर होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। भरपूर शेतकरी बांधवांनी आजच हप्त्याचे पैसे सुद्धा काढलेले आहेत। परंतु शेतकरी बांधवांनो, जर तुम्हाला अजून पैसे आलेले नसतील तर तुम्ही सुद्धा महत्त्वपूर्ण अशी 2 कामे केलेली आहेत का हे पाहणं गरजेचं आहे। कारण ज्या शेतकरी बांधवांनी ही बँकेची 2 कामे केलेली असतील त्या शेतकरी बांधवांना पैसे सुद्धा येणार आहेत। बघा शेतकरी बांधवांनो, 12 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेले आहेत। आजचे 12 जिल्हे, उद्याचे 12 जिल्हे आणि परवा दिवशीचे 12 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघून घ्या। परंतु शेतकरी बांधवांनो, तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत 6 हप्ते आलेले आहेत। म्हणजे प्रत्येक हप्ता 2000 रुपयांचा होता। म्हणजे 6 दुने 12, म्हणजे तुमच्या खात्यामध्ये आतापर्यंत नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून 6 हप्त्यांचे 12000 रुपये सुद्धा आलेले आहेत। परंतु शेतकरी बांधवांनो, ज्या शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेच्या मागील हप्त्यांपैकी एक जरी हप्ता आलेला नसेल त्या शेतकरी बांधवांनी एक काम करायचं आहे। त्यानंतर त्यांना मागील 6 हप्त्यांचे पैसे विस्तांतर सुद्धा होणार आहे। त्यासोबत शेतकरी बांधवांनो, जर तुम्हाला अजून नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता मिळाला नसेल तर तो नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता सुद्धा मिळणार आहे। परंतु जे शेतकरी बांधव पीएम किसान योजनेचे लाभार्थी असतील त्यांच्या खात्यामध्ये आतापर्यंत 19 हप्त्यांचे 38000 रुपये जमा झालेले असतील तर त्या शेतकरी बांधवांनी ही 2 कामे करायची नाहीत। परंतु ज्या शेतकरी बांधवांना 19 हप्ता आलेला नसेल किंवा 19 हप्त्यांचे जे मागचे हप्ते आहेत त्या हप्त्यांपैकी एक जरी हप्ता आलेला नसेल त्या शेतकरी बांधवांनी सुद्धा एक काम करायचं आहे। त्यानंतर त्यांना मागील हप्त्यांचे पैसे मिळणार आहेत। परंतु शेतकरी बांधवांनो, आज नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता या 12 जिल्ह्यांमधील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विस्तांतर सुद्धा होतच आहे। ते 12 जिल्हे सुद्धा लगेच बघून घ्या। बघा शेतकरी बांधवांनो, आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून सकाळी डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं होतं। त्या अनुषंगाने सकाळपासून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे येण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता सरसकट सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सोडण्यात आलेला नाही। म्हणजे सरसकट सर्व शेतकरी बांधवांना या दोन्ही हप्त्यांचे पैसे मिळणार नाहीत। कारण शेतकरी बांधवांनो, या दोन्ही हप्त्यांसाठी
महत्त्वपूर्ण अशा 4 पात्रता सुद्धा घातलेले आहेत, 4 नियम सुद्धा लावण्यात आलेले आहेत। त्यामुळे जे शेतकरी बांधव 4 पात्रतेमध्ये बसत असतील, 4 नियमांचं पालन करत असतील त्या शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता सुद्धा मिळणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, या 4 पात्रता महत्त्वपूर्ण आहेत, हे 4 नियम महत्त्वपूर्ण आहेत। जर तुम्हाला पुढील वर्षांमध्ये या दोन्ही हप्त्यांचे पैसे मिळवायचे असतील किंवा तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता मिळवायचा असेल तर तुम्ही सुद्धा या 4 नियमांमध्ये बसत आहात का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। बघा शेतकरी मित्रांनो, अगदी एका मिनिटामध्ये आपण ते 12 जिल्हे बघणार आहोत, परंतु त्याच्या अगोदर अगदी एका मिनिटामध्ये 4 पात्रता सुद्धा बघून घ्यात, कारण जे शेतकरी बांधव पात्रतेमध्ये बसत असतील त्या शेतकरी बांधवांना पैसे सुद्धा येणार आहे। फक्त तुमचा जिल्हा असून चालणार नाही, तुम्ही सुद्धा पात्रतेमध्ये बसत असावेत। जर तुम्ही पात्रतेमध्ये बसत नसाल तर तुमच्या शेजारील शेतकरी बांधवाला पैसे येतील, समोरील शेतकरी बांधवाला पैसे येतील, परंतु तुम्हालाच फक्त पैसे येणार नाही। त्यामुळे तुम्ही सुद्धा या 4 नियमांमध्ये बसत आहात का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, या 4 पात्रता हे 4 नियम कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात। परंतु तुमच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की आमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून 6 हप्ते आलेले आहेत, पीएम किसान योजनेच्या माध्यमातून 19 हप्ते आलेले आहेत, परंतु त्यावेळेस आमच्याकडून कोणत्याही पात्रतांची अपेक्षा सुद्धा केलेली नव्हती। परंतु शेतकरी बांधवांनो, तुम्हाला सुद्धा माहिती असेल की जी 1 रुपयामध्ये पीक विमा योजना सुरू करण्यात आलेली होती, तर त्या योजनेमध्ये भरपूर घोटाळे उघडकीस सुद्धा आलेले आहेत। त्याचप्रमाणे बांधकाम कामगार असतील त्या योजनेमध्ये सुद्धा भरपूर घोटाळे आढळलेले आहेत। त्यामुळे असा घोटाळा या नमो शेतकरी योजनेमध्ये आणि पीएम किसान योजनेमध्ये होऊ नये यासाठी सर्व शेतकरी बांधवांची तपासणी सुद्धा केलेली आहे। म्हणजेच जे शेतकरी बांधव तपासणीनंतर पात्र ठरलेले असतील त्या शेतकरी बांधवांना दोन्ही हप्त्यांचे पैसे मिळणार आहेत। तर शेतकरी बांधवांना याच्यासाठी 4 नियम लावण्यात आलेले आहेत, ते 4 नियम लगेच बघून घ्या। बघा, या 4 नियमांपैकी पहिला नियम म्हणजे तुमची जमीन ऑनलाईन पद्धतीने दाखवत असावी, तुमच्याकडे ऑनलाईन सातबारा असायला पाहिजे, तरच तुम्हाला दोन्ही हप्त्यांचे पैसे मिळणार आहेत। बघा शेतकरी बांधवांनो, भरपूर असे शेतकरी बांधव आहेत की त्यांना जमीन नाही, तरी पण त्यांनी चुकीच्या पद्धतीने नमो शेतकरी योजनेचा अर्ज केलेला होता, पीएम किसान योजनेचा अर्ज केलेला होता, त्यांनी सुद्धा आतापर्यंत भरपूर पैसे घेतलेले आहेत, तर त्यांना आता याच्या पुढे पैसे द्यायचे नाहीत। त्या दृष्टिकोनातून शेतकरी बांधवांकडे जमीन आहे का हे सुद्धा पाहिलं जात आहे। म्हणजेच शेतकरी बांधवांनो, या 4 नियमांपैकी जो पहिला नियम होता तर तो पहिला नियम तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुमची जमीन ऑनलाईन पद्धतीने दाखवत असावी। सोबतच शेतकरी बांधवांनो, दुसरा नियम महत्त्वपूर्ण आहे, त्यामुळे तुम्ही काळजीपूर्वक दुसरा नियम सुद्धा ऐकायचा आहे। बघा शेतकरी बांधवांनो, हा जो दुसरा नियम घालण्यात आलेला आहे तर तो दुसरा नियम म्हणजे शेतकरी बांधवांकडे 5 एकरपेक्षा जास्त शेतजमीन नसायला पाहिजे, तर शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता मिळणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, महत्त्वपूर्ण अशा 2 पात्रता सांगितलेल्या आहेत। जर तुम्ही या 2 पात्रतांमध्ये 2 नियमांमध्ये बसत असाल तर तुम्हाला पैसे मिळणार आहेत। उर्वरित जे 2 नियम राहिलेले आहेत ते 2 नियम सुद्धा बघून घ्या। परंतु शेतकरी बांधवांनो, तुम्ही जर अजून फार्मर आयडी कार्ड काढलेलं नसेल तर तुम्ही लवकरात लवकर माहिती सेवा केंद्रामध्ये जायचं आहे आणि त्या ठिकाणी जाऊन फार्मर आयडी सुद्धा काढायचं आहे, कारण जे शेतकरी बांधव फार्मर आयडी कार्ड काढतील त्या शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता, पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता मिळणार आहे, अन्यथा तुम्हाला दोन्ही हप्त्यांचे पैसे मिळणार नाही। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, फार्मर आयडी कार्ड काढायचं आहे। जर तुम्ही फार्मर आयडी कार्ड काढलं तर तुम्हाला दोन्ही हप्त्यांचे पैसे ताबडतोब तुमच्या खात्यामध्ये विस्तार होणार आहेत। परंतु शेतकरी बांधवांनो, जे 4 नवीन नियम लावण्यात आलेले होते त्याच्यापैकी आपण 2 नियम बघितलेले आहेत, तिसरा नियम सुद्धा बघून घ्या। बघा शेतकरी बांधवांनो, हा तिसरा नियम अत्यंत महत्त्वाचा आहे, त्यामुळे तुम्ही सुद्धा काळजीपूर्वक या तिसऱ्या नियमांचं पालन करायचं आहे। बघा शेतकरी बांधवांनो, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यामध्ये कालच मंत्रिमंडळाची बैठक सुद्धा
झालेली आहे। तर त्याच्यामध्ये एक नवीन नियम सुद्धा लावण्यात आलेला आहे। तर तो नवीन नियम म्हणजे जो तुम्हाला तिसरा नियम सांगणार आहे तोच तो नवीन नियम घालण्यात आलेला आहे। बघा शेतकरी बांधवांनो, तिसरा नियम म्हणजे शेतकरी बांधव महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावेत, कमीत कमी 15 वर्ष महाराष्ट्र राज्यामध्ये राहत असावे। जे शेतकरी बांधव महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असतील त्या शेतकरी बांधवांना दोन्ही हप्त्यांचे पैसे मिळणार आहेत। त्यासोबत शेतकरी बांधवांनो, जो चौथा नियम लावण्यात आलेला आहे तर तो चौथा नियम म्हणजे शेतकरी बांधवांकडे 4 चाकी गाडी नसायला पाहिजे, ट्रक नसायला पाहिजे, पॉकलेट नसायला पाहिजे, जेसीबी नसायला पाहिजे, यांसारखे मोठमोठी वाहने सुद्धा नसायला पाहिजे, तरच मला दोन्ही हप्त्यांचे पैसे मिळणार आहेत। बघा शेतकरी बांधवांनो, याच्यामध्ये 3 गट तयार करण्यात आलेले आहेत। पहिला गट श्रीमंत शेतकरी, दुसरा गट मध्यमवर्गीय शेतकरी आणि तिसरा गट गरीब शेतकरी। म्हणजेच ही नमो शेतकरी योजना आणि पीएम किसान योजना राज्यामधील गरीब शेतकरी बांधवांसाठी सुरू करण्यात आलेली सर्वात मोठी योजना सुद्धा ठरलेली आहे। म्हणजेच शेतकरी बांधवांनो, तुमच्याकडे कोणत्याही प्रकारची गाडी नसायला पाहिजे। जर तुमच्याकडे 2 चाकी टू व्हीलर गाडी असेल, बैलगाडी असेल, त्यासोबत सायकल असेल, अशा प्रकारे वाहने असतील तर तुम्हाला दोन्ही हप्त्यांचे पैसे मिळणार आहेत। परंतु ज्या शेतकऱ्यांकडे 4 चाकी गाडी, ट्रक, पॉकलेन, जेसीबी यांसारखे मोठमोठी वाहने असतील त्यांना दोन्ही हप्त्यांचे पैसे मिळणार नाहीत। परंतु शेतकरी बांधवांनो, हे दोन्ही हप्ते आज कोणत्या जिल्ह्यांमध्ये सोडण्यात आलेले आहेत ते सुद्धा आपण अगदी एका मिनिटामध्ये बघणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। बघा शेतकरी बांधवांनो, तुमच्याकडून भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये विचारपूस सुद्धा करण्यात आलेले होते की नमो शेतकरी योजनेचा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा हप्ता कोणत्या तारखेला येणार आहे। बघा शेतकरी मित्रांनो, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून कालच याद्या सुद्धा तयार करण्यात आलेल्या होत्या, कालच डीबीटी सुद्धा तयार करण्यात आलेले होते। त्यामुळे ज्या शेतकरी बांधवांचं बँक खातं या प्रमुख बँकेपैकी असेल त्यांना पैसे येणार आहेत, आलेले आहेत। बघा शेतकरी बांधवांना याच्यामध्ये बँक ऑफ महाराष्ट्र असेल, इंडस बँक असेल, भारतीय पोस्ट बँक, बघा ही बँक गव्हर्नमेंटची सर्वात मोठी बँक आहे, पोस्ट बँक असेल, ऍक्सिस बँक असेल। जर तुमचं या प्रमुख बँकेमध्ये बँक खातं असेल तर तुम्हाला सर्वात अगोदर पैसे येणार आहे। त्यासोबत बँक ऑफ बडोदा आहे, इंडियन बँक आहे, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, बघा ही सुद्धा केंद्र सरकारची सर्वात मोठी बँक आहे। त्यासोबत आयसीआयसीआय बँक म्हणजेच खाजगी क्षेत्रामधील सर्वात मोठी बँक आहे। त्यासोबत आयडीबीआय बँक, बघा आयडीबीआय बँकेला सुद्धा प्राधान्य देण्यात आलेले आहे। त्यासोबत खाजगी मधील सर्वात मोठी बँक म्हणजे एचडीएफसी बँक, कॅनरा बँक सुद्धा याच्यामध्ये ऍड करण्यात आलेले आहे। तुमच्या बँकात यापैकी असेल तर तुम्हाला सुद्धा पैसे येणार आहेत। त्यासोबत पंजाब नॅशनल बँक असेल, स्टेट बँक ऑफ इंडिया असेल, महाराष्ट्र ग्रामीण बँक असेल, या बँकेमध्ये पैसे येणार आहेत। परंतु ज्या 12 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे त्या 12 जिल्ह्यांपैकी पहिला जिल्हा म्हणजे सातारा जिल्हा, दुसरा जिल्हा म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा, तिसरा जिल्हा म्हणजे कोल्हापूर जिल्हा, चौथा जिल्हा म्हणजे परभणी जिल्हा, पाचवा जिल्हा म्हणजे बीड जिल्हा, 6वा जिल्हा म्हणजे अहिल्यानगर जिल्हा, 7वा जिल्हा अमरावती जिल्हा, 8वा जिल्हा बुलढाणा जिल्हा, 9वा जिल्हा यवतमाळ जिल्हा, 10वा जिल्हा गडचिरोली जिल्हा, 11वा जिल्हा चंद्रपूर जिल्हा आणि 12वा जिल्हा म्हणजे गोंदिया जिल्हा। बघा या प्रमुख 12 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। आज 12 जिल्ह्यांमध्ये, उद्या 12 जिल्ह्यांमध्ये आणि परवा दिवशी 12 जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहेत। बघा शेतकरी बांधवांनो, प्रमुख बँकांची नावे सुद्धा सांगितलेली आहेत। त्यामुळे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राइब करून ठेवा जेणेकरून महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला सुद्धा पाहायला मिळतील।